श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला थोडंसं शिवलीला अमृतांचा 6वा अध्याय का म्हणजे मानला जातो किंवा विशेष शिवलीला अमृतांची म्हणजे 6वा अध्यायाचे पारायण कधी करावे सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे नवीन जर कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला मी सुरुवात करते. तर कसं म्हणजे आता शिवलीला अमृताचा 6वा अध्याय का मानला जातो, त्यांची विशेषतः पूजा का केली जाते किंवा शिवलीला अमृताचा 6वा अध्यायाचे पारायण कधी करावे, काय आहे किंवा नियम काय आहेत त्याचे सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. कारण संत कवी श्रीधर स्वामी यांनी रचलेला हा ग्रंथ भगवान विष्णूंच्या दिव्य लीला, भक्तवत्सल स्वभावाने धर्मतत्वांचे सुंदर वर्णन करतो. कारण महाराष्ट्रात श्रावण महिना, महाशिवरात्री, प्रदोष व्रत, सोमवार तसेच विविध मनोकामनांसाठी शिवलीला अमृतांचे पारायण करण्याची परंपरा आहे. शिवलीला अमृतातील प्रत्येक अध्यायाचे स्वतंत्र आध्यात्मिक महत्त्व मानले जाते. तसाच 6वा अध्याय हा शिवभक्ती, शिवकृपा आणि भक्तांच्या श्रद्धेने महत्त्व अधोरेखित करणारा अध्याय मानला जातो. कारण 6वा अध्यायात यामध्ये खरंच खूप सुंदर असं हे केलेलं आहे. कारण 6वा अध्याय हा कोणती कथा आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर 6वा अध्यायामध्ये 6वा अध्याय शिवलीला अमृतांच्या 6व्या अध्यायाचा भगवान शिव आपल्या भक्तावर कशी कृपा करतात किंवा काय आहे या भक्तावर कशी कृपा करतात, संकटातून त्यांचे रक्षण कसे करतात आणि निस्वार्थ भक्तांचे फळ कसे देतात याचे वर्णन आढळते. कारण भगवान शिव हे केवळ कैलासावर विराजमान असलेले देव नसून भक्तांच्या एका हाकेलाही धावून येणारे करुणामूर्ती आहेत. कारण शिवभक्तीमध्ये बाह्य आडंबरापेक्षा अंतःकरणातील श्रद्धा अधिक महत्त्वाची आहे. कारण अहंकार, लोभ, मत्सर आणि क्रोध यांचा त्याग करून शिवनामात मन एकाग्र केल्यास शिवकृपा प्राप्त होते. तसेच भक्तांच्या जीवनातील संकटे, दुःख आणि अडचणी दूर करण्यासाठी भगवान शिव विविध रूपाने आपली सहाय्यता करतात असे सांगितले आहे. की 6व्या अध्यायाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे ते सांगणार आहे आता मी. कारण या अध्यायाचे नियमित पठण केल्याने श्रद्धानुसार पुढील लाभ होतात. असे मानले जाते की मनातील भीती आणि अस्तित्वता आपण अस्तव्यस्त राहणे किंवा कमी होण्यास मदत होते किंवा भगवान विष्णूवरील श्रद्धा दूर होते आणि नकारात्मक विचारापासून मन दूर राहावे. संकटाच्या धैर्याने समाधान करण्याची मानसिक शक्ती मिळते. घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. शिवकृपेने अनुभूती मिळते. हे लाभ श्रद्धेवरच आधारित असते. कारण 6वा अध्याय कधी वाचावा तर हे सांगणार आहे मी. आपण कधी 6वा अध्याय वाचन करावा. हा अध्याय कोणत्याही दिवशी वाचू शकतात, मात्र काही दिवस विशेष शुभ मानले जातात. कारण प्रत्येक सोमवारी हा भगवान शिवाचा दिवस असल्याने या दिवशी सायंकाळी किंवा सकाळी पारायण करणे उत्तम मानले जाते. कारण त्या दिवशी प्रदोष काळ असतो. कारण प्रदोष काळ हा त्रयोदशीच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळ शिवांची पूजेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. कारण या दिवशी 5व्या अध्यायाचे पठण विशेष फलदायक मानले जाते. कारण प्रदोष काळी तुम्ही 5व्या अध्यायाचे पठण करणे खरंच खूप फलदायक मानले जाते. कारण शिवरात्री कधी असते तर शिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण शिवलीला अमृत किंवा 5व्या अध्यायाचे भक्तिभावाने वाचल्यास विशेष पुण्य लाभतो अशी श्रद्धा आहे. आपण 6वा अध्याय की श्रावण महिन्यात वाचावा का हे सांगणार आहे. कारण श्रावणातील प्रत्येक सोमवार तसेच संपूर्ण श्रावण महिन्यात या अध्यायाचे पारायण अनेक भक्त करतात. कारण 6वा अध्यायाचे पारायणापूर्वीच पूजा पद्धती कोणत्या आहेत ते सांगणार आहे. स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. शक्यतो पांढरे किंवा स्वच्छ साधे कपडे परिधान करावेत. देवघर स्वच्छ करावे. कारण शिवलिंग किंवा भगवान शिवांची प्रतिमा स्वच्छ करून समोर दीप लावावा. आणि तर पूजेचे सामान सांगते. स्वच्छ पाणी, बेलपत्र, पांढरे फुले, अक्षदा, चंदन, धूप, दीप, नैवेद्यासाठी तुम्ही फळ, दूध किंवा खडीसाखर वापरू शकतात. यावेळी किमान 11, 21 किंवा 108 वेळा तुम्ही ओम नमः शिवायचा जप करा. मंत्रांचा जप करावा.
आणि पारायणानंतरची प्रार्थना कशी करावी, तर नंतर तुम्ही हे म्हणा की हे भगवान शिव, आमच्या हातातून झालेले म्हणजे जात अज्ञात दोष क्षमा करा, आमच्या जीवनात समृद्धी, आरोग्य, सुख, शांती आणि भक्ती प्रदान करावा, सर्वांचे कल्याण कर, हर हर महादेव म्हणून तुम्ही संकल्प सोडू शकतात कारण पारायण झाल्याच्या नंतर. आणि महत्त्वाचे म्हणजे पारायणाचे खरे फळ केवळ वाचनात नसून त्यातील शिवकण म्हणजे शिवकण असतो आचरणात आणण्यात आहे, कारण भगवान शिवांच्या कृपेने सत्य, संयम, दया आणि भक्ती याचा स्वीकार करणाऱ्यांनी जीवनाचे खरे अर्थाने शिवमय जीवन ठरते, त्याला शिवमय जीवन ठरते असे म्हणतात. अशा प्रकारे मी शिवलीलामृताचा 6वा अध्याय कधी पारायण करायचे, काय काय नियम आहेत, काय महत्त्वाचे म्हणजे कधी मानावा किंवा कधी काय विशेष आहे पारायण म्हणजे केल्याने 6वा अध्यायाचे, अशा प्रकारे माहिती सांगितलेली आहे. तर व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि खरंच माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग फ्रेंड, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तब्येतीची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त राहा. चला तर मग बाय बाय फ्रेंड. श्री स्वामी समर्थ.